हॅलो, नमस्कार. सॉरी सुरुवात करायला थोडा उशीर झाला, बट आय थिंक इट्स गोइंग टू बी वर्थ इट. सुपर हिरो म्हणजे काय? व्हॉट इज अ सुपर हिरो? द इमेजेस दॅट वूड कम टू युअर माइंड वुड बी एक उडणारा माणूस, खूप शक्ती असलेला, बॅटमॅन, सुपरमॅन आर द इमेजेस दॅट come to your mind. But superhero is actually any man who can transcend his being and become someone extraordinary. मला वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक सुपर हिरो लपलेला आहे. अँड फक्त तो बाहेर याची वाट बघतोय. आणि अशाच एका मराठी मातीतल्या आपल्या सगळ्यांमधल्या सुपर हिरोची फिल्म आहे बाजी. बाजी आम्ही 6 महिन्यांपूर्वी काम सुरू केलं. अत्यंत एक्सटेन्सिव्ह फिल्म आहे, VFX हेवी फिल्म आहे आणि आता आमचं ऑलमोस्ट 50% शूटिंग पूर्ण झालं आहे. विल बी कंटिन्युईंग शूटिंग बाजी ओव्हर द नेक्स्ट फ्यू मंथ्स. पण आता आमचं मार्केटिंग कॅम्पेन आणि प्रमोशन कॅम्पेन सुरू होतं आहे विथ दिस ट्रेलर. बाजीमध्ये खूप गोष्टी पहिल्यांदा झालेल्या आहेत मराठीत. इट इज द फर्स्ट मराठी सुपर हिरो फिल्म. इट इज द फर्स्ट मराठी फिल्म टू बी मिक्स्ड इन डॉल्बी ॲटमॉस. डॉल्बी ॲटमॉस इज अन ॲडवान्स्ड sound mixing system which has, I think, 32, Belon, am I right? 127 speakers, and that is Belon Fonseca, my sound designer. 127 channels that will make us feel like we are in the middle of all the action. It has, of course, top of the line cast and crew, and we are very happy to announce that we are releasing the film on the 6th of February next year. इट इज खूप आजकाल लवकर सिनेमांची गर्दी होते आणि मग त्यामुळे आम्ही पटकन बुक करून टाकली आहे तारीख. आता कोणी येऊ नये. आय वुड जस्ट कॉल माय बाजी हिअर ऑन स्टेज, मिस्टर श्रेयस तळपदे. नमस्कार. मी अजून ग्लेअर्स का घातले असा प्रश्न पडला असेल तर आज पोस्टर बॉयज रिलीज होते म्हणून काल रात्री मला झोप नाही लागली. त्यामुळे माझे डोळे लाल झाले, जरा दमलेले थकलेले वाटत आहेत. म्हणून कॅमेराजमध्ये ते वाईट दिसू नये म्हणून मी ग्लेअर्स घालून उभा आहे. पण अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आणि क्षण आहे आज माझ्यासाठी की आजच्या दिवशी फिल्म रिलीज होते, प्रोड्यूस केलेली. आजच्या दिवशी बाजीची आम्ही ऑफिशियल कॅम्पेन किकस्टार्ट करतो आहे आणि बाजीचा टीजर हा पोस्टर बॉईजमध्ये अटॅच्ड आहे. सो आमच्यासाठी इन अ वे इट्स ट्रिपल सेलिब्रेशन. त्यातलं एक सेलिब्रेशन म्हणजे फिल्म जर का चालली तर होईल, नाही तर 2 गोष्टी तर आहेतच. पण तुम्ही सगळे वेळातून वेळ काढून आज इथे आलात. ट्रेलर आपण थोड्या वेळात बघूच. आणि निखिल म्हणाला त्याप्रमाणे एखादा ऑर्डिनरी माणूस जेव्हा काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करून जातो तेव्हा तो सगळ्यांसाठीच एक सुपर हिरो होतो. बाजी तसाच एक लेजंडरी फोकलोर ज्याला म्हणतात तसा एक सुपर हिरो आहे. मोर ऑन द लाईन्स ऑफ फॅन्टम किंवा झोरो जे आपण बघितलं आहे, ऐकलं आहे त्या पद्धतीचा. सो लोकांना जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो येतो, त्यांची मदत करतो आणि तो कुठे निघून जातो, कुठून येतो, कोणालाही कधी माहीत नसतं. बाजीचं आम्ही ऑलमोस्ट 40-45% शूट कंप्लीट केलं आहे आणि मध्ये असं स्पेक्युलेशन काय काय लोकांचं होतं की शूटिंग थांबलंच आहे, आता काय पुढे होणार नाही वगैरे. तर ते थोडं एक क्लॅरिटी त्याबद्दल आणायची होती आणि ती अशी की आम्ही त्याबद्दल फार बोललो नाही. पण ॲक्च्युली झालं असं की शूटिंगच्या दरम्यान माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि मला डॉक्टर्सनी असा तेव्हा सल्ला दिला होता, 3 डॉक्टर्सनी. त्यातले एक डॉक्टर असे म्हणाले की 9 महिने तुला काही करता येणार नाही. मला वाटलं मी आता प्रेग्नंट झालो, आता डिलिव्हरीच डायरेक्ट. मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, ते म्हणाले की तरी निदान तुला 6 महिने काही करता येणार नाही. म्हणून मी अजून एका डॉक्टरांकडे गेलो की अजून कमीत कमी वेळेत काही करू शकू का. तर ते म्हणाले 3 महिने तरी थांब आणि त्यानंतर जर काही झालं तर आपण तुझा शोल्डर शिवूया
आणि शिवून जर परत फाटला तर परत शिवू आपण. त्यामुळे मी म्हटलं नाही, एवढा मोठा चान्स घेऊया नको. तरी निदान एक मध्ये 4-4.5 महिन्याचा काळ जाणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही तो ब्रेक घेतला होता. कारण जे शूटिंग आमचं राहिलं आहे करायचं त्याच्यामध्ये हार्डकोर ॲक्शन आहे. त्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग असणार आहे आणि फिजिकली टॅक्सिंग अशा काही गोष्टी असणार आहेत. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही आता पुढच्या महिन्यात शूट करू आणि आम्ही फेब्रुवारी 2015मध्ये ही फिल्म रिलीज करू. सो मला वाटतं आता बोलणं खूप झालं, आता आपण सरळ टीजर बघूया. हां, ओके. टीजर आम्ही 2दा दाखवू बॅक टू बॅक. त्याच्यानंतर मी जे काही कास्ट आणि क्रू इथे आहेत त्यांच्याशी सगळ्यांची ओळख करून देईन आणि मग एक छोटंसं Q&A आपण करू शकतो. सो येस, नको बाबा, खांदा सांभाळ. उडाला एक अग्निबाण, सांगून गेला त्याला तू वाचव आमचे प्राण. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून दौडत येईल आता, संकटात सापडलेल्या दीनांचा रक्षण करता. तो लुप्त होता कुठे माहीत नव्हतं कोणा, पण येत आहे आता तो धूमकेतू पुन्हा. ही साहस कथा त्याची, तो ज्याचं नाव बाजी. बाजीने एकदा तुझा जीव वाचवला होता ना, मी तुझ्यासाठी रोज मरायला तयार आहे कवरी. गर्द धुक जाळत उडाला एक अग्निबाण, सांगून गेला त्याला तू वाचव आमचे प्राण. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून दौडत येईल आता, संकटात सापडलेल्या दीनांचा रक्षण करता. तो लुप्त होता कुठे माहीत नव्हतं कोणा, पण येत आहे आता
हेतू पुन्हा ही साहस कथा त्याची तो ज्याचं नाव बाजी. बाजीने एकदा तुझा जीव वाचवला होता ना, मी तुझ्यासाठी रोज मरायला तयार आहे गौरी. माझी माझी जुनी ओळख ही माझा बाजी सखा. So that is Baji. I would like to call the cast and crew who are here with us today. Of course, Shreyas Talpade in and as Baji. His leading lady in the film, Gauri, played by Amruta Khanvelkar. And we are introducing our villain for the very first time to the press here. The brilliant Jitendra Joshi is right here. I would like to call the main backing force and the presenters of Baji, Dar Motion Pictures, represented here by Mr. Vivek Rangachari. Our producer, Amit Ahir Rao from Virtue Entertainment. Our producer, Surut Godbole from IME Motion Pictures. The man behind why it all looks the way it looks, Mr. Vasudev Rane, the DOP. The man behind why it sounds the way it sounds, Mr. Belon Fonseca there. He's a sound designer of the film. And of course, the young Atif Afzal who scored the music and who's doing 7 amazing songs in the film. Mr. Pawan Malu is the executive producer of this mammoth project. And Swapnil Bhangale, who's with us here. And the person responsible for making all these people look very good, Mrs. Geeta Godbole, the costume designer of the film. Yes, so we are open for a little Q&A, and then we can shift downstairs for more intimate one-to-one interviews. श्रेयस, हाँ ठीक सामने आपके। श्रेयस, जैसा कि बात हुई कि ये मराठी फिल्म की पहली सुपर हीरो फिल्म होगी ये, तो टीज़र से तो हमें उतना पता नहीं चला कि जैसा कि अब तक हमने सुपर हीरो को देखा है, बड़ी बड़ी बिल्डिंगों से कूद जाते हैं, लोगों को बचाते हैं, बहुत कुछ करते हैं। ये जो सुपर हीरो होगा, आप बने हैं, तो क्या कुछ करते हुए नजर आएंगे? कुछ बताएंगे आप हमें? हथौड़ा मारेगा। हथौड़ा मारेगा, ओके। नहीं, ये जैसे मैंने पहले भी कहा कि ये कोई उड़ने वाला या स्पाइडरमैन जैसा या बैटमैन जैसा कुछ गैजेट्स वगैरह यूज़ करने वाला या आयरन मैन जैसे करता है, वैसा कुछ नहीं करता है। इट इज़ मोर ऑन द लाइन्स ऑफ फैंटम एंड ज़ोरो। एंड आई गेस लाइक निखिल ऑल्सो सेड कि देयर इज़ बेसिकली अ सुपर हीरो इन ऑल ऑफ अस। कोई एक ऑर्डिनरी बंदा जब एक्स्ट्रॉर्डिनरी चीज़ें कर जाता है तो वो एक सुपर हीरो लोगों के लिए बन जाता है। वैसे ही बाजी जो बंदा है वो बेसिकली यहाँ महाराष्ट्र की मिट्टी का एक बंदा है, इसीलिए उसका जो पहराव भी है इट इज़ मोर क्लोजर टू द सॉइल। एंड वो वैसा ही एक बंदा है जैसे बाकी के सुपर हीरोज़ होते हैं कि जब लोगों को उसकी ज़रूरत पड़ती है तब वो उसको बुलाने पे वो आता है।
वो लोगों को बचाता है, अपना काम करता है और चुपचाप वो निकल जाता है. उस बंदे के साथ क्या क्या होता है, कैसे कैसे होता है, ये कहानी है. एंड ऑब्वियसली टुडे इज जस्ट द टीजर लॉन्च. वी सपोज टू जस्ट टीज यू बिट. सो बाकी और चीज़ें जैसे हम धीरे धीरे रिवील करते जाएंगे आपको और पता चलता जाएगा. ओके, फिल्म इज रिलीजिंग ऑन 6th Feb 2015. तो Yeah. काफ़ी लंबा गैप है, आपको नहीं लगता ऐसा कि बहुत ज़्यादा लंबा गैप है ऐसा कुछ? लंबा गैप किसके लिए? बिकॉज आज अगस्त है तो हाँ. काफ़ी लंबा टाइम है फिल्म को. तो अच्छा है ना यार, जितनी जल्दी शुरू करेंगे उतना अच्छा रहेगा. पूरे महाराष्ट्र में लोगों तक पहुंचना ज़रूरी है. 6 महीने तो बहुत कम टाइम है मुझे लगता है. जी बिल्कुल. और इस तरह की जब फिल्में हम देखते हैं तो हम देखते हैं कि किसी न किसी का बॉलीवुड से भी कैमियो हमें देखने को मिलता है. अभी रितेश देशमुख की फिल्म हमने देखी लय भारी, सलमान खान का कैमियो था. और आपकी पोस्टर बॉयज़ में भी हमने सुना है कि किसी 1-2 लोगों का बॉलीवुड से कैमियो है. यहाँ भी किसी का कैमियो देखने को मिलेगा हमें या गेस्ट अपीयरेंस? ये डायरेक्टर बताएगा. सर हाँ अजी, सब अभी बोल दूंगा तो क्या बचेगा बाद में यार. कुछ थोड़ा बहुत अगर बताना नहीं नहीं यार, है कैमियो तो होगा, कुछ ना कुछ तो होगा, ओके बट कौन होगा ये नहीं बोल सकते अभी. ओके. अमृता, टीज़र में आप तो दिखाई नहीं दी, लेकिन अगर कुछ अपने किरदार के बारे में अगर बताना चाहें तो. हमने देखा नहीं क्या ठीक से यार? पता नहीं, शायद नहीं. 2 बार दिखी है एकदम ओके, क्लियर. शायद. टॉर्च भी पड़ा है मुंह पे उसके. ओके, तो थिएटर कुछ वाला फील अपने आहे. किरदार के बारे में आप बताना चाहेंगे? त्याच्यात तुम्हाला तुमच्यामध्ये दिसलंच नाही त्याला काही. त्याला नहीं, अगर कुछ बताना चाहें अपनी जुबानी तो. ये बात कर लो यार. छोड़ो यार, लड़की को अपसेट कर दिया आपने. वेल, इट्स अ लव स्टोरी ऑफ अ सुपर हीरो, तो ऑब्वियसली वो अपने आप में ही प्यार नहीं करेगा, लड़की तो चाहिए ना. तो मैं हूँ फिल्म में, आप देखना. आज तो सिर्फ टीजर है, सब फिल्म अभी थोड़ी ना बतानी आपको. ठीक है, थैंक यू. श्रेयस इथे वैदेही. श्रेयस, बाण, भाता आणि तलवार घेऊन एखादा सफेद घोड्यावरून जेव्हा हिरो येतो हे एखाद्या स्वप्नावत असतं, तर साधारणपणे अशा प्रकारची स्टोरी उचलण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला आहे का? स्टोरी उचलण्याचा म्हणजे थोडं एलॅबोरेट करशील का प्लीज? हां, म्हणजे एखादा राजकुमार येतो पांढऱ्या घोड्यावरून, हां. असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, जसं अमृतालाही असावं तसं स्वप्न. तर अशा प्रकारचं स्टोरी, म्हणजे अशा प्रकारची लव्ह स्टोरी या सिनेमातून घेण्यात आलेली आहे का, जी आपण पुस्तकातून आजपर्यंत वाचली आहे? तुझं असं आहे का स्वप्न? माझं लग्न झालंय. अगं मी डायरेक्ट फ्लर्ट करत नाही तुझ्याशी. मी फक्त तुला विचारतोय की तुझं असं स्वप्न, म्हणजे तुला असं कधी वाटत होतं का? सी बेसिकली जसं तू म्हणालीस की आपल्या सगळ्यांना असं वाटत राहतं की सफेद घोड्यावर एखादा राजकुमार यावा आणि त्यांनी एखाद्या राजकुमारीला घेऊन जावं आणि लोकांना वाचवावं, लोकांसाठी चांगलं करावं. बेसिकली बाजीसुद्धा ती जी आपण लहानपणापासून गोष्टी त्या ऐकत आलो आहे, कुठेतरी ही इज ऑल्सो वन लेजंडरी फोकलोरवरनंच तो सुद्धा जन्माला आला आहे की असा एक कोणतरी असावा आणि तो एक बाण सोडल्यावर त्याला एक सिग्नल मिळतो आणि मग त्याला कळतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे लोकांचा, आणि मग तो जिकडे कुठे असेल तिकडनं तो अपियर होतो आणि तो आल्यानंतर गावकऱ्यांना असं वाटतं बॉस आ गया अभी बाजी, अभी कुछ नहीं हो सकता हम लोग को. So it is definitely based on that thought, that belief that we've always heard as kids, the stories that we've heard as kids, you know. So त्याच्यामधनंच त्याचा जन्म झाला आहे. आणि येस, लोकांच्या स्वप्नातला जो राजकुमार आहे तसाच तो असावा. आता माझ्याकडे बघून तसं वाटत नाही, ही गोष्ट वेगळी, पण तो तसाच असावा. जितू, सुपर हिरोच्या समोर एक सुपर विलन असणार आहे. तू सुपर विलन असणार आहे की एक कशा प्रकारची तुझी विलनगिरी या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? एका वाक्यात सांगू तर संकटात सापडलेल्या दीनांचा रक्षण करता तो आहे, आणि त्या सापडलेल्या संकटात त्या लोकांना, त्या दीनांना संकटात घालणारा माणूस हा आहे. इतकं सोपं. आणि हां, आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण नेहमी म्हणतो ना, जसं पहा आता तुम्ही किती पटकन बोलून गेलात की असं काही उचललं आहे का की सफेद घोड्यावरून, कारण तुमच्या लहानपणात ते बीज रोवलं गेलं तुमच्या मनामध्ये. एक आटपाट नगर होतं असं आपण चांदोबा किंवा चंपकमध्ये वाचायचो.
आणि एक आटपाट नगर होतं हे म्हटलं की तुम्ही तुमचं नगर तयार करता, तुम्ही तुमचा विक्रमादित्य तयार करता, तुम्ही तुमचा तिथला राजा राजपुत्र राजकन्या तयार करता. तसंच या निखिल महाजनने आमच्या दिग्दर्शकाने आणि लेखकाने आणि सुहृदने मिळून एक आटपाट नगर डोक्यात त्यांच्या तयार झालं आणि ते आटपाट नगर आता इथे दिसणार आहे आणि त्या आटपाट नगरातला तो बाजी आहे. तर त्यामुळे तो कसा आहे आणि काय आणि त्याला त्याच्या विरुद्ध उभा ठाकणारा एक दुसरा एक मुलगा आहे. तर तीच गंमत आहे आणि त्या आपल्या लहानपणाच्या बीजाशीच ते निगडीत आहे असं मला वाटतं. हां बरोबर, मी हा बाजी आहे, मी पाजी आहे. हॅलो हॅलो अमृता, तुझ्यासाठी प्रश्न आहे. तुझं एक छोटीशी झलक दिसली, मात्र तुझा लुकही वेगळा दिसतोय या चित्रपटात. आणि थँक गॉड, थँक्यू सो मच. आणि तुझा एक सोलो नंबर बऱ्याच दिवसांपासून दिसला नाही आहे, तर या सिनेमातून पाहायला मिळेल का एखादा सोलो नंबर? सोलो नंबर निखिल काही आहे सोलो नंबर वगैरे? नाही, मला खूप काही असं माहिती नाही आहे, पण आत्तापर्यंत आम्ही जे काही शूट केलं आहे त्याच्यामध्ये तरी बाजी सतत माझ्यासोबत आहे. आणि सोलो नंबर असेल किंवा नसेल, आय थिंक त्या पुढच्या स्केड्यूलला आम्हाला कळेल. अँड आय एम जस्ट व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस एंटायर फिल्म. दॅट्स इट. तिला जेवढं माहिती असावं तेवढंच सांगितलं जातं. येस, वेल तू लुकबद्दल विचारत होतीस, तर आय रिअली वॉन्ट टू थँक गीताताई, कारण शी इज वर्कड इमेन्सली ऑन दिस एंटायर लुक. आणि आम्ही मालवणात शूटिंग करत होतो, पण एक गोष्ट अशी नव्हती की तिला सांगितलं जायचं आणि ती करायची नाही. आय थिंक शी इज वन ऑफ दी बेस्ट पीपल वी हॅव इन आवर इंडस्ट्री टू डू वॉट शी डज. आणि ऑब्व्हियसली निखिलचं असं होतं की बघू मेकअप लावलायस का, जा धुवून ये. सो चेहरा धुवून मी असा शॉट दिलेला आहे. सो विदाऊट मेकअप असा हा कम्प्लीट लुक आहे. अँड आय एम सो ग्लॅड की निखिल माझ्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन आले आणि आय सेड येस अँड वी डिड व्हॉट वी डिड. थँक्यू. श्रेयस, रुचिका, हाय. श्रेयस, 7 वर्षानंतर मराठीमध्ये पुन्हा तुझा कमबॅक होतोय, म्हणजे पुन्हा तू येतोयस. तर या 7 वर्षामध्ये तुला कोणती अशी मराठी म्हणजे सिनेमा असा वाटला नाही की करावा, आणि डायरेक्टली 7 वर्षानंतर बाजी हा सिनेमा करावा असं का वाटलं? म्हणजे किती महत्त्वाचा सिनेमा आहे विचार करा. म्हणजे 7 वर्षामध्ये अशी कुठली बाजी तुला मिळाली नाही का की म्हणजे मराठीमध्ये करण्यासारखी? जिंकण्यासारखी नव्हती बाजी ती. आले फिल्म, असं नाही म्हणत की नाही ऑफर झालाय काही, पण इंटरेस्टिंग तसं काही नव्हतं. म्हणजे त्यावेळी मी रादर हिंदी ज्या काही मी फिल्म्स करत होतो त्याच्यामध्ये ज्या स्क्रिप्ट्स ऑफर केल्या जायचा तो रोल साधारण जे मी हिंदीत करत होतो तसाच असायचा. असं त्यात फार काही वेगळे पण नसायचं. आणि मग त्यामध्ये जर तुम्ही मला ॲज अन ॲक्टर विचाराल की मी काय सिलेक्ट करायचं, तर मग मी हिंदी ती फिल्म सिलेक्ट करायचं कारण असं की ती फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते बिकॉज ऑफ द लँग्वेज इन्वॉल्ड. पण निखिलनी आणि सुहृदनी इनफॅक्ट बाजीचं असं झालं की सुहृदनी मला एकदा रात्री फेसबुकवर एक मेसेज पाठवला की माझ्याकडे एक गोष्ट आहे, तुला ऐकायला आवडेल का? आणि मी त्याला म्हणालो होतो हो, मला मेल कर म्हणून. आणि याच्यानंतर जवळजवळ महिना 1.5 महिना गेला आणि आमचं काही कॉन्व्हर्सेशन नव्हतं. मी पण विसरलो, बहुतेक तोही विसरला होता. आणि नंतर मी एके दिवशी रात्री असंच 12:15 मेल चेक करत होतो आणि स्पॅममध्ये मी दुसरीच मेल चेक करायसाठी म्हणून स्पॅम उघडलं असताना मला बाजीची 1 लाईन त्याच्यामध्ये दिसली आणि मी ती वाचली. आणि वाचल्यावर इमिडिएटली मी सुहृदला रात्री 12:30 पाऊंडला वगैरे फोन केला आणि सांगितलं आपण उद्या भेटूया बॉस, मला हे सविस्तर ऐकायचं आहे. सो आय थिंक ती गोष्टच इतकी पॉवरफुल होती, ती 1 लाईन जी एका पानात त्यांनी जी गोष्ट मांडली होती इतकी पॉवरफुल होती की ऐकता क्षणी मी बोललो की नाही मला हे करायचंच आहे. सो असं काय फार जेव्हा गोष्ट तुम्हाला आवडते तेव्हा कोणाला फार कन्व्हिन्स करायची गरज लागत नाही. त्या गोष्टीमध्ये इतकी ताकद असते की माणूस जर सेन्सिबल असेल तो ती करतो. तर तसं त्या मधल्या काळामध्ये इफ यू आस्क मी, इनफॅक्ट 7 नाही जास्त वर्ष मी नव्हतो. जवळजवळ 2005 वॉज आय थिंक द लास्ट फिल्म दॅट आय 2005-2006. तर त्याच्यानंतर मी काही फिल्म केली नव्हती. सो तसं पॉवरफुल असं काही नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं की थांबूया, जर हिंदीत काही होत असेल तर त्या फिल्म्स करूया. म्हणजे रोल्सच्या बाबतीत मी म्हणतोय, तुलनेने जर हिंदीत तसेच रोल मिळत असेल किंवा बेटर देन माइट ॲज वेल डू सम फिल्म्स इन हिंदी टिल आय गेट अ गुड वन इन मराठी. अँड बाजी डेफिनेटली इज वन ऑफ दोज की जी ऐकता क्षणी मला आवडली आणि
करावीशी वाटली अँड एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी असोसिएटेड विथ अ फिल्म लाईक बाजी. श्रेयस, जब आपने मराठी चालू किया था, स्ट्रेट आपने जब मराठी मूवी पहली बार चालू किया था तब मराठी का उतना क्रेज़ नहीं था. उसके बाद जो क्रेज़ हो गया, हर कोई मराठी में जुड़ना चाहता है. आपको लगता है कि ये पहला स्टेप आपने जो शुरुआत किया था उसका सक्सेसफुल हुआ और अभी जो सुपरमैन बन के आया तो और भी आगे बढ़ेगा? व्हाट डू यू थिंक अबाउट दैट? इट्स अ वेरी गुड साइन कि अगर इंडस्ट्री आगे बढ़ रही है, इफ इट इज़ गोइंग थ्रू अ ग्रेट फेज एंड वी आर बीइंग पार्ट ऑफ इट समवेयर, तो बहुत अच्छा लगता है. बट आई थिंक अ लॉट ऑफ पीपल आर इन्वॉल्व इन गेटिंग द इंडस्ट्री वेयर इट इज़ टुडे, एंड राइट फ्रॉम महेश मांजरेकर टू रवि जाधव टू संजय जाधव टू सतीश राजवाड़े टू आर सीनियर सचिन जी, महेश कोठारे जी, तो इन सबका कहीं ना कहीं बहुत सारा कंट्रीब्यूशन रहा है. धीरे धीरे करके ईच वन हैज़ ट्राइड टू गिव समथिंग न्यू, समथिंग नाइस, एंड दैट इज़ व्हाट हैज़ लेड टू द स्टेज दैट वी आर इन टुडे. ऑल्सो सोशल मीडिया, टीवी चैनल्स, इनका काफ़ी सपोर्ट रहा है. ऑल्सो वही मराठी ऑडियंस जो हिंदी फिल्में जाके देखता है, उनकी एक्सपेक्टेशंस मराठी से भी बहुत बढ़ने लगी है, एंड उसी वजह से मराठी फिल्म मेकर्स आर थिंकिंग डिफरेंटली ऑन डिफरेंट लाइन्स ऑफ डिफरेंट स्टोरीज कि टेक्निकली भी फिल्म अच्छी स्ट्रांग हो, कंटेंट वाइज भी यूथ को जो अपील करे वैसा सब्जेक्ट हो. एंड नाउ व्हेन द यूथ हैव स्टार्टेड पेट्रनाइजिंग, जब वो भर भर के थिएटर्स में जाके मराठी फिल्म देखना चाहते हैं तो ऑब्वियसली उनको जो पसंद आए वो कंटेंट देना हमारी जिम्मेदारी बन जाती है. सो आई थिंक आई हैव बीन अ वेरी वेरी स्मॉल पार्ट ऑफ द होल थिंग. मैं फिल्मों में काम करता था. उस वक्त राजीव पाटिल ने एक फिल्म बनाई थी सावरखेड़े गाँव नाम की, अराउंड 2002 के आसपास. मैं समझता हूँ अगर वो फिल्म आज अगर रिलीज़ होती तो उसका बिजनेस शायद कुछ और ही होता. बट दैट टाइम राजीव मेड एन एफर्ट, ही टुक दैट इनिशिएटिव एंड ही रोट दैट स्टोरी, और वो फिल्म उसने खुद के पैसे डाल के बनाई थी. सो दैट इज़ वेयर लिटिल लिटिल एक एक करके चीज़ें जुड़ती गई और आज हम लोग यहाँ तक कहाँ पहुँचे. बट सेम टाइम लाइक एक 7 साल पहले एक मूवी में काम करते हो फिर सडनली गुम हो जाते हैं, बट आपके ऑडियंस मिस करता है कि नेक्स्ट बार और कौन सी मूवी में आएंगे, इसीलिए तो कर रहा हूँ. इतने गैप नहीं, इनफैक्ट लास्ट ईयर मैंने ऐसे प्रॉमिस किया था कि इस साल मैं मराठी फिल्म प्रोड्यूस भी करूँगा, एक फिल्म में एक्ट भी करूँगा और टेलीविज़न भी करूँगा. सो थैंकफुली आई हैव केप्ट अप टू दैट प्रॉमिस इन ऑल 3 डिफरेंट वेज. टेलीविज़न भी किया, प्रोड्यूस भी की, जो आज रिलीज़ हो रही है पता नहीं उसका क्या होगा, और अब काम भी कर रहा हूँ. अच्छा होगा जी, तू बोल रहा है अच्छा बहुत अच्छे लगे लोगों, तो आई थिंक अच्छे होगा ऑब्वियसली. थैंक यू. ओके, थैंक्स. Thank you.